पुणे सौदागर रहाटणी पुणे येथे जागतिक महिला दिनानिमित्त प्रसिद्ध कवयित्री, लेखिका व अध्यक्षा आंतरभारती शाखा पुणे अंजली कुलकर्णी यांनी महिलांचे संविधानिक अधिकार याविषयी आपले विचार मांडले। ज्ञान नाही, विद्या नाही, ती घेण्याची गोडी नाही, बुद्धी असून चालत नाही, तयास मानव म्हणावे काय? ओळखलत का? म्या सावित्री ज्योतिराव फुले, सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यातील नायगावच्या खंडोजी देवासे पाटलांची मी कन्या। वयाच्या अवघ्या 9व्या वर्षी ज्योतिरावांशी माझा विवाह झाला। पण आता मला हळूहळू कळायला लागले होते की ज्या माणसाशी माझा विवाह झालाय तो कोणी साधा सुधारण नसून या जगाला ऊर्जा देणारे क्रांती सूर्यच आहेत। त्या काळी बायांना उंबरा ओलांडण्याची पद्धत नव्हती। बाईच्या जातीनं कसं आपण भलं, आपलं घर भलं आणि आपली माणसं भली, स्त्री पुरुष उच्च नीच असा लई भेदभाव होता। पर या सर्वांवर उपाय फक्त एकच, ते म्हणजे शिक्षण। शिक्षणाचा ध्यास हे एकच खूळ ज्योतिरावांच्या मनात होते। पण एकदा ज्योतिराव शिक्षणाचा प्रसार करत असताना फरान नावाच्या ब्रिटिश मॅडम त्यांना म्हणाल्या, मिस्टर फुले, तुम्हाला शिक्षणाचा प्रसार करायचा आहे ना, सो एज्युकेट युअर वुमन फर्स्ट, बिकॉज इफ अ वुमन विल एज्युकेट द होल हाऊस विल एज्युकेट। पण तुम्ही माणसं तर स्त्रियांना घराच्या बाहेरच निघून देत नाही। सो बॅड मिस्टर फुले। झालं, ते आले नि माझ्याकडे पाठी पेन्सिल घेऊन मला म्हणाले, सावित्री, आजपासून म्या तुला शिकवणार। झालं, सुरू झाला माझा अभ्यास। काना, मात्रा, वेलांटी, आकार, उकार, बे के बे, बे दोन्ही चार, बेत्रिक 6, हाच ध्यास। मी लिहायला शिकले, मी वाचायला शिकले आणि काव्य सुद्धा रचू लागले। अशातच 1 जानेवारी, होय शनिवार दिनांक 1 जानेवारी 1848 पुण्यातील भिडेवाड्यात आम्ही पहिली शाळा सुरू केली आणि मी पहिली शिक्षिका व मुख्याध्यापिका झाले। शेवगाड्यासारखं जगलात तर काम तमाम होईल, पण जर वाघासारखं जगलात ना तरच नाव होईल। पण धर्माचा वारचाल, पण समाजाचा वारचाल, धर्म बुडाला म्हणून कुठे मोठी सोय होती हो? अहो, एखाद्या सर्वसामान्य माणसाने जर शिक्षण घेतले तर कुठला धर्म बुडाला? इतका तकलादी कसा असू शकतो धर्म? धर्मासाठी माणूस असतो की माणसासाठी धर्म? शाळेत जाताना चिखल फेकला, ते सहन केलं, थुंकलं, तेही सहन केलं। पण आता मात्र माझ्या सहनशीलतेचा अंत झाला होता ना। अचानक एक धतिक माणूस माझ्या समोर येऊन म्हणाला, ए टवळे, कुठं निघालीस? आधी आमच्या पोरीबाईंना शिकवणं बंद कर। तुला तुझी आबरू प्यारी आहे की ते शिक्षण? कदाचित त्याला माहीत नसावं, आम्ही ज्योतिरावांच्या पत्नी आहोत। अशी घेतली आणि सनकन कानाखाली लावली आणि सुनावलं, आज आलाय तुझं थोबाड फुटले, पण जर पुन्हा आलास ना तुझ्या रक्ताने ही धरती रंगवेन। स्त्री कुण्या जाती किंवा धर्माची असो, स्त्री नेहमीच कायात बळी पडत आलेली आहे। एखाद्या स्त्रीचा जर नवरा वारला तर तिने सती जायचं, आपला नवरा वारला असता त्यात त्या स्त्रीचा काय दोष? आणि म्हणूनच आम्ही काम केलं। इंग्रज सरकारने सतीबंदी प्रथाही सुरू केली। त्यानंतर विधवा महिला काशीबाई यांच्या मुलाला आम्ही दत्तक घेतलं। त्याच्या तुरु धावण्याने आमचं अंगण कसं हुरहुरून जायचं। त्याला वाढवलं, त्याला मोठं केलं आणि डॉक्टरही बनवलं। त्या इतक्यात पुण्यात प्लेगची साथ पसरली होती। त्यात जागेवर लोक धडाधडा पडू लागली होती। मी यशवंताला म्हणलं, यशवंता, आपल्याला दवाखाना उभारायचंय बरं का? यशवंताने दवाखानाही उभारला। आम्ही त्यात रुग्णांचा उपचार करत होतो। पण प्लेग हा संसर्गजन्य होता, म्हणून तो कधी ना कधी मलाही होणार होता। पण मुळात आम्ही जगलो तर समाजासाठीच ना, मग यासाठी जर मरण पत्करावं लागत असेल तर मरणा, तुझं स्वागत आहे। सावित्रीची सावित्रीबाई झाली, सावित्रीबाईची मी सावित्री माईही झाले आणि बघता बघता आमच्या 18 शाळा झाल्या। कारण आनंद होता तो आयाबाई शिकण्याचाच ना। म्हणून म्हणे, विद्येविना मती गेली, मती विना नीती गेली, विद्येविना मती गेली, मती विना नीती गेली, नीती विना गती गेली, गती विना शूद्र खचले। आणि एवढे सगळे अनर्थ एका अविद्येने केले। म्हणूनच मुलींना वाचवा, मुलींना शिकवा आणि या देशाची साक्षरता वाढवा। कारण एक मुलगा शिकला ना तो एकटाच शहाणा होतो, का तर एक मुलगा शिकला ना तो एकटाच शहाणा होतो, पण जर मुलगी शिकली ना ती संपूर्ण घराण्याला शहाणी करते। म्हणूनच मुलींना वाचवा, मुलींना शिकवा आणि या देशाची साक्षरता वाढवा। धन्यवाद। अनुजा कांबळेच्या एनर्जीसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत। व्हॉट अ एनर्जी अँड कॉन्फिडन्स, व्हेरी नाईस। मी मनीषाला स्टेजवर आमंत्रित करते, अंजली ताईंनी तिचा सत्कार करावा।
थँक्यू मनीषा, थँक्यू. आपल्या समोर सुंदर असा भरतनाट्यमचा परफॉर्मन्स केला प्रेरणा. मी तिला विनंती करते तिने स्टेजवर यावं आणि आरती मॅडमला विनंती करते तिचा सत्कार करावा. आता आपल्या छोट्याशा मुलीने एक छोटं भाषण केलेलं ऊर्जा, तिला मी स्टेजवर आमंत्रित करते. मी आरती मॅडमना विनंती करते त्यांनी ऊर्जाचा सत्कार करावा. सिद्ध अनुजा कांबळे तिला विनंती करते तिने स्टेजवर यावं. अंजली ताईंना विनंती करते तिचा सत्कार करावा. आणि आपल्या समोर सुंदर स्वागत गीत आपल्या महिलांनी सादर केलं. त्या सगळ्या महिलांना मी विनंती करते त्यांनी स्टेजवर यावं. मीरा गानार मॅडम, कुसुम सरवदे, शर्मिष्ठा मॅडम, शोभा मॅडम, छाया मॅडम आणि मंगल मॅडम. आरती मॅडम आणि अंजली मॅडम तुम्ही दोघींनीही त्यांचा सत्कार करावा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची 125व्या जयंतीपासून हा उपक्रम सुरू आहे आणि दरवर्षी याला भरभरून प्रतिसाद असा मिळत असतो. पूर्ण शहरभरातून लोक जे बाबासाहेबांच्या स्मारकापाशी येतात त्यांना अभिवादन करण्यासाठी ते सर्व वही आणि पेन तिथे आणत असतात आणि त्याचं वितरण हे खेडोपाड्यांमध्ये, गल्ली वस्त्यांमध्ये आणि गरजू विद्यार्थ्यांपर्यंत होत असतं. आपल्या ज्येष्ठ नागरिक संघ, वीर छत्रपती संभाजी महाराज ज्येष्ठ नागरिक संघ यांच्या वतीने आज महिला दिनाच्या कार्यक्रमामध्ये वही व पेन देण्यात आलेले आहे. त्यांचं खूप खूप धन्यवाद देते.
रजनी वासंबेकर या प्रेरणा वासंबेकर यांच्या आई आहेत आणि त्यांनी जबाबदारी घेतलेली होती प्रेरणा ताईंना इथपर्यंत आणण्याची. त्यांचे देखील या कार्यक्रमामध्ये खूप खूप स्वागत आहे आणि आभार आहेत. स्नेहा सावदेकर या देखील इथे उपस्थित आहेत आणि त्या धम्मकी पाठशाला व थेरगाव भागामध्ये सामाजिक कार्य करतात. त्यांचेही समितीच्या वतीने संघाच्या वतीने मी स्वागत करते आणि आभार मानते. मी नडे मॅडमना विनंती करते त्यांनी स्टेजवरच स्थानापन्न व्हावं. आजचा आपल्या जागतिक महिला दिनाचा मुख्य टॉपिक आहे महिलांचे संविधानिक हक्क व अधिकार. तर या निमित्ताने आपण प्रिएम्बल रीडिंग करणार आहोत. तर मी आरती मॅडमना विनंती करते, अंजली मॅडम, आरती मॅडम पुढे यावं. इथे आरती मॅडम तुम्हाला इन्स्ट्रक्शन्स देणार आहेत आणि एक एक वर्ड सांगणार आहेत. त्यांच्या मागे आपण तो रिपीट करणार आहोत सगळ्या लेडीज आणि सगळ्या उपस्थित यांना मी विनंती करते त्यांनी उभं राहा, हात फक्त आपण समोर धरणार आहोत. आत्ताचा आपला क्राऊड बघता आवाज मला सगळ्यांचा खणखणीत तिथे आला पाहिजे, ही सगळ्यांना विनंती आहे. एका वेळी एक किंवा दोन शब्द म्हणेन मी म्हणून झाल्यानंतर रिपीट करा. प्रास्ताविका. आम्ही भारताचे लोक भारताचे एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडवण्याचा व त्याच्या सर्व नागरिकांस सामाजिक आर्थिक व राजनैतिक न्याय विचार अभिव्यक्ती विश्वास श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य दर्जाची व संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून आमच्या संविधान सभेत आज दिनांक 26 नोव्हेंबर 1949 रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वतः प्रत अर्पण करत आहोत. जय हिंद. थँक्यू आरती मॅम. आता याच्यानंतर आपलं अध्यक्षीय भाषण होणार आहे अंजलीताई कुलकर्णी यांचं. तर मी त्यांच्याबद्दल एक थोडक्यात परिचय करून देणार आहे. अंजली कुलकर्णी यांनी MA मराठी साहित्य आणि LLB असं त्यांचं शिक्षण झालेलं आहे. त्या मराठी कवयित्री आणि लेखिका पण आहेत. त्यांची एकूण 30 पुस्तकं प्रकाशित झालेली आहेत. त्याच्यामध्ये खरंच छान वाटतं असं बायोडेटा कुठल्याही लेडीजचा वाचताना. मला इथे उभं राहून खरंच खूप छान वाटतं. तर 30 एकूण प्रकाशित पुस्तकांपैकी 4 कविता संग्रह आहेत, 3 ललित लेख संग्रह आहे, 1 अनुवादित कादंबरी आहे, 2 वैचारिक लेख संग्रह आहे, 5 संपादित पुस्तकं आहेत, 2 सामाजिक चरित्र लेखन आहे, 1 संक्षिप्तकरण आहे, 1 शैक्षणिक पुस्तक आहे, 1 कुमार कविता संग्रह आहे. अशी त्याची टोटल पुस्तकं प्रकाशित झालेली आहेत. त्यांना प्राप्त पुरस्कार आहेत. 2 कविता संग्रहांना त्यांच्या राज्य सरकारचे उत्कृष्ट साहित्य निर्मितीचे केशवस्तू पुरस्कार त्यांना मिळालेले आहेत आणि तो धरून टोटल 26 पुरस्कार त्यांना मिळालेले आहेत. याबद्दल टाळ्या झाल्याच पाहिजे. त्यांचे कवितांचे संग्रह हिंदी, इंग्लिश, नेपाली या भाषेमधनं प्रकाशित झालेले आहेत.
बदलत गेलेली सही हा त्यांचा कविता संग्रह पुणे विद्यापीठात MA अभ्यासक्रमामध्ये समाविष्ट झालेला होता 2013 ते 2016 मध्ये. बदलत गेलेली सही हा कविता संग्रह सप्प महाविद्यालयामध्ये पण अभ्यासक्रमामध्ये समाविष्ट करून घेण्यात आलेला होता. SSC बोर्डाच्या 10वीच्या इंग्लिश मीडियममध्ये त्यांचं एक पाठ आहे, कविता आहे, रंग मजेचे रंग उद्याचे. 2 विद्यार्थी त्यांच्या कवितेवर PhD करीत आहेत. विविध संमेलनाचे अध्यक्षपद त्यांनी भूषविले आहे. त्यांचं संस्थापक काम आहे. साहित्यप्रेमी भगिनी मंडळाचे अध्यक्ष. त्याद्वारे त्यांनी संजीवनी मराठी शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी काव्य स्पर्धेचं नियोजन करण्यात आलेलं होतं. आंतरभारती संस्थेची पुणे शाखाच्या त्या विद्यमान अध्यक्ष आहेत. सत्याग्रही विचारधारा मासिकात कार्यकारी संपादक म्हणून त्यांनी काम केलेलं आहे. लोकशाही उत्सव संस्थेत कार्यकारिणी सदस्य म्हणून त्यांनी काम केलेलं आहे. शब्दमित्र साहित्य संस्थेचे अध्यक्षपद त्यांनी भूषवलेलं आहे. शास्त्र प्रबोधनाच्या वतीने कविता लेखन, अभिवाचन, संपादन अशा अनेक कार्यशाळा त्यांनी आयोजित केलेल्या आहेत. दैनिक लोकसत्ता, दैनिक प्रभात, सत्याग्रही विचारधारा अशा विविध नियतकालिकांमध्ये त्यांचे सदर लेखन झालेलं आहे, प्रकाशित झालेलं आहे. आणि गेली 30 वर्ष महाराष्ट्रभर आणि महाराष्ट्राबाहेर सामाजिक कार्य त्यांनी आतापर्यंत केलेलं आहे. अंजलीताई कुलकर्णी, तुमचं मनापासून स्वागत. आणि आपण आता त्यांचं अध्यक्ष भाषण ऐकणार आहोत. आदरणीय शीतलताई होत्या मगाशी, अनिताताई, आरती मॅडम, सुवर्णाताई, डॉक्टर दीपाली मॅडम आणि आमचे आंतरभारती ट्रस्टचे आदरणीय डॉक्टर कोरे सर, राष्ट्रीय सचिव आहेत ते, कोरे सर, कोरे मॅडम, माझ्याबरोबर आलेली आमची आंतरभारतीची कार्यकर्ती आणि माझी मैत्रीण सविता कुरुंदवाडे आणि सर्व उपस्थित मान्यवर बंधू भगिनींनो, माझा तुम्हा सर्वांना मनापासून नमस्कार. सुरुवातीला माता जिजाऊ, राणी लक्ष्मीबाई, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, महात्मा फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या सर्वांच्या स्मृतींना मी विनम्र अभिवादन करते. मी थोडक्यातच मांडणी करते कारण बऱ्यापैकी उशीर हा झाला आहे. आता महिलांना घरी जाऊन स्वयंपाक करण्याची किंवा स्वयंपाक केलेला असेल तर वाढण्याची अशी घाई झालेली असेल. महिला दिन जरी असला तरी महिलांच्या पाठीमागचं हे जे रहाटगाडगं असतं, दैनंदिनीचं रहाटगाडगं असतं चाकोरीचं, ते तर काही अजूनपर्यंत तरी सुटलेलं नाही आहे. सर्वांना महिला दिनाच्या शुभेच्छा देते. हक्क आणि महिलांचे संविधानिक हक्क आणि अधिकार या विषयावरती बोलायचं आहे. तर मुळामध्ये संविधान का लिहिलं गेलं, का अस्तित्वामध्ये आलं, हा प्रश्न पहिल्यांदा जर आपण घेतला तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे की 15 ऑगस्ट 1947 या दिवशी आपल्याला देशाला स्वातंत्र्य मिळालं. देशाला स्वातंत्र्य मिळालं, परंतु स्वातंत्र्याचा आशय, स्वातंत्र्याचा कंटेंट हा भारतीय नागरिकांच्या पर्यंत पोहोचवण्याचं काम करायचं होतं. कारण स्वातंत्र्य, देशाचं स्वातंत्र्य म्हणजे केवळ एका जमिनीचं स्वातंत्र्य असतं का? केवळ एक पीस ऑफ लँड किंवा एका भूप्रदेशाचं स्वातंत्र्य असतं का? मॅडम, फक्त भूप्रदेशाचं स्वातंत्र्य असतं का? तर नसतं असं मला वाटतं की एका केवळ भूप्रदेशाचं स्वातंत्र्य म्हणजे देशाचं स्वातंत्र्य नसतं, तर देशातल्या सर्वसामान्य नागरिकांच्या पर्यंत, अगदी तळागाळातल्या लोकांच्या पर्यंत, शेवटच्या माणसापर्यंत, महिला आणि बालक यांच्यापर्यंत जेव्हा स्वातंत्र्याचा आशय पोहोचतो तेव्हा देशाच्या स्वातंत्र्याची संकल्पना परिपूर्ण होते असं मला वाटतं. आणि हा देशाच्या स्वातंत्र्याचा आशय सर्वसामान्य लोकांच्या पर्यंत पोहोचवण्याच्या प्रक्रियेमधलं पहिलं पाऊल किंवा पहिली पायरी म्हणजे संविधानाची निर्मिती. आपल्या सर्वांना माहीत आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर
यांनी जगातल्या सगळ्या देशांच्या संविधानाचा अभ्यास करून आपल्या देशाला अनुकूल आणि योग्य अशा प्रकारची संविधानाचा मसुदा त्यांनी लिहिला. 26 नोव्हेंबर 1949 या दिवशी आपण त्याचा स्वीकार केला संविधानाचा आणि 26 जानेवारी 1950 या दिवशी प्रत्यक्ष संविधानाचा अंमल हा सुरू झाला आणि आपण एक प्रजासत्ताक सार्वभौम लोकशाही देश म्हणून आपण अस्तित्वामध्ये आलो. स्वातंत्र्य, समता, बंधुता, सामाजिक न्याय ह्या लोकशाही मूल्यांचा आपण स्वीकार केला आणि हे स्वीकार केला राज्यघटनेच्या संविधानाच्या पुस्तकामध्ये स्वीकार केला. परंतु त्याचा प्रत्यक्षामध्ये ती सगळी स्वातंत्र्य, समता, बंधुता ही मूल्य येण्यासाठी संविधानाने सर्वसामान्य नागरिकांच्यासाठी काही विशेष असे नागरी हक्क आणि नागरी अधिकार हे नागरिकांना बहाल केले, निर्माण केले. आणि त्याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे की त्याच्या पाठीमागचं आणि सर्वसामान्य माणसांना बहाल केले तर ते स्त्रिया आणि पुरुष दोघांनाही बहाल केले. परंतु ते करताना स्त्रियांना देखील ते अधिकार मिळाले, कारण स्त्रिया ही आपल्या देशाची अर्धी लोकसंख्या ही स्त्रियांनी व्यापलेली आहे, त्यामुळे स्त्रियांना मिळाले. परंतु स्त्रिया ह्या शतकानुशतक विकासाच्या प्रक्रियेमध्ये मागे पडलेल्या होत्या, त्यामुळे त्यांच्यासाठी काही विशेष देखील काही तरतुदी ह्या करण्यात आल्या. मला संविधानाच्या शिवाय आणखी एका गोष्टीकडे एक निर्देश करायचा आहे की हिंदू कोड बिल. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि पंडित नेहरू यांची अशी एक फार तळमळीची इच्छा होती की स्त्रियांना एक प्रतिष्ठेचं, समानतेचं, समान संधीचं, दर्जाचं असं जगणं मिळालं पाहिजे, अशी संधी मिळाली पाहिजे. आणि त्यासाठी त्यांनी हिंदू कोड बिलाची रचना ही केलेली होती. त्यानुसार त्याच्यामध्ये काय होतं तर विवाहासंबंधीचे कायदे होते, स्त्रियांना वारसा हक्काचे कायदे होते की स्त्रियांना पित्याच्या आणि पतीच्या संपत्तीमध्ये समान हिस्सा मिळण्यासंबंधीच्या त्याच्यामध्ये तरतुदी होत्या. जर नवऱ्याशी पटलं नाही तर घटस्फोट घेण्याची तरतूद होती, अर्थात ती पुरुषाला देखील मिळाली तो हक्क. तर घटस्फोट घेण्याचा हक्क, स्त्रियांना पोटगी मिळण्याचा, उदरनिर्वाहाचं साधन नसलेल्या स्त्रियांना पोटगी मिळण्याचा हक्क, मूल दत्तक घेण्याचा हक्क, विधवा पुनर्विवाहाचा हक्क, असे सगळे हक्क याद्वारे आपल्याला मिळाले. परंतु आपल्याकडची दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की इतकं तळमळीने तब्येत सुद्धा बरी नसताना बाबासाहेबांनी ते हिंदू कोड बिल तयार केलं, परंतु त्या हिंदू कोड बिलाला समाजामधल्या सनातनी कट्टरतावादी लोकांनी प्रचंड विरोध केला. 2 वेळेला ते बिल पास झालं नाही संसदेमध्ये. आणि दुर्दैवाची अजून पुढची गोष्ट म्हणजे या विरोध करण्यामध्ये काही गटातल्या, समाजातल्या काही सेक्शनमधल्या स्त्रिया देखील विरोध करत होत्या. तर या संदर्भातली एक छोटीशी आठवण सांगते की एकदा बाबासाहेब आणि सविता, डॉक्टर सविता आंबेडकर हे दोघं जण संसदेतून बाहेर पडत असताना बाहेर एका विचारसरणीच्या काही 15-20 बायका उभ्या होत्या आणि त्यांनी बाबासाहेबांना पाहिल्याबरोबर हिंदू कोड विरोधात घोषणा द्यायला सुरुवात केली. तेव्हा सविता बाईंना खूप वाईट वाटलं आणि त्या बाबासाहेबांना असं म्हणाले की तुम्ही या स्त्रियांच्या कल्याणासाठी काम करता आहात, एवढे झटता आहात, एवढं हिंदू कोड बिल बायकांच्या कल्याणासाठी केलंय आणि त्या तुम्हाला विरोध कशा काय करतायत. तेव्हा बाबासाहेब हसले आणि शांतपणे त्यांना सांगितलं की आज त्या विरोध करतायत, परंतु पुढच्या काळामध्ये त्यांना ह्या बिलाचं महत्त्व, या कायद्यांचं महत्त्व निश्चितपणे समजेल. आपल्याकडे आता आज परिस्थिती अशी आहे की आपण हे सगळे फायदे जे आहेत, आता हिंदू कोड बिलानी विवाह संबंधीचा कायदा किंवा घटस्फोटासंबंधीचा कायदा, पोटगीचा, हे सगळे हक्क आपण उपभोक्ता आहोत, स्त्रिया उपभोक्ता आहेत. परंतु तरी देखील बाबासाहेबांना
न मानणारा एक मोठा वर्ग आज देखील आहे. ही मोठी दुर्दैवाची गोष्ट आहे. संविधानानं नागरिकांना कोणकोणते हक्क दिले? मॅडमनी सांगितलं आपल्याला की समानतेचे हक्क दिले, समान कामाला समान वेतन, जे सर्व बाबतीमध्ये समान आहेत त्यांना समान पद्धतीच्या कामाला समान वेतन मिळालं पाहिजे. हा कायदा, ही तरतूद आपल्याकडे आली. पूर्वी आपल्याकडे एकाच कामासाठी पुरुषांना अधिक वेतन मिळायचं, स्त्रियांना कमी वेतन मिळायचं. परंतु हा कायदा आला तर आता प्रत्यक्षामध्ये अंमलबजावणीमध्ये काय तो वेगळा प्रश्न आहे. परंतु ही तरतूद निर्माण झाली की समान वेतन, एकाच प्रकारच्या कामाला समान वेतन स्त्री पुरुषांना आणि सर्वांनाच मिळेल. शोषणाविरुद्धचे हक्क, त्याच्याबद्दल त्यांनी सांगितलंय. स्वातंत्र्याचे हक्क, अतिशय महत्त्वाचे हक्क म्हणजे स्वातंत्र्याचे हक्क आहेत की ज्याच्यामध्ये देशाच्या विचार आणि अभिव्यक्तीचं स्वातंत्र्य, विचार आणि अभिव्यक्तीचं स्वातंत्र्य आपल्याला मिळालं. भारताच्या राज्यक्षेत्रामध्ये कुठेही मुक्त संचार करण्याचा, भारताच्या राज्यक्षेत्रामध्ये कुठेही स्थायिक होण्याचा, भारताच्या राज्यक्षेत्रामध्ये कुठलाही पेशा, व्यवसाय, नोकरी, उद्योग करण्याचे अधिकार, असे अधिकार सर्व नागरिकांना मिळाले. ते स्त्रियांना देखील मिळाले. म्हणजे विचार स्वातंत्र्य आपल्याला स्त्रियांना देखील मिळालं, अभिव्यक्ती स्वातंत्र्य मिळालं. तोपर्यंतची स्त्रियांकडे बघण्याची, कसं स्त्रियांच्याबद्दल बोलण्याची कशी हे होती निर्णय प्रक्रियेमध्ये की तिला काय कळतंय, तिला काय अक्कल आहे का, तिला काय विचारायचंय, हो की नाही. असेच एक पुरुषप्रधान वर्चस्ववादी समाजाची अशीच एक धारणा होती की तिला काय विचारायचंय. आणि त्यामुळे निर्णय प्रक्रियेमध्ये घरातला निर्णय असो किंवा सामाजिक स्तरावरती कुठला निर्णय असो, स्त्रियांना कुठेही या निर्णय प्रक्रियेमध्ये सामावून घेतलं जात नव्हतं. परंतु स्त्रियांना देखील टकुरा आहे, त्यांना डोकं आहे, त्यांना अक्कल आहे आणि सारासार विचार करण्याची एक बुद्धी त्यांना देखील आहे. हे काही या पुरुषप्रधान वर्चस्ववादी व्यवस्थेला माहीत नव्हतं असं नाही, परंतु ते जाणून बुजूनच त्यांनी त्यांच्या विचारशक्तीला दाबून ठेवलेलं होतं. म्हणजे स्त्रियांच्या बाबतीमध्ये असंच म्हटलं जायचं की ढोर गवार पशुवर नारी सब ताडन के अधिकारी. म्हणजे बायकांची तुलना कोणाशी केली तर ढोर, गवार, पशु आणि या सगळ्यांना ताडन केलं पाहिजे, मारहाण करून त्यांना ताब्यात ठेवलं पाहिजे, म्हणजे मग त्या डोक्यावर बसणार नाही, असाच एक समज समाजाचा होता. तर हे सगळे हक्क आपल्याला कायद्याने तरी निश्चितपणे दिलेले आहेत. एक 2 मिनिटं सगळे येत नाही .5 काढा.